आणि आता पाहणार आहोत मुंबई त्याचबरोबर पुणे शहरामधील टॉप 9 घडामोडी। मुंबई उच्च न्यायालयाबाहेर काळी जादू करणाऱ्याचा शोध सुरू। हायकोर्टाबाहेर काळी बाहुली, नारळ, सुपारी, लिंबू हे साहित्य आढळलं। अंधश्रद्धा निर्मूलन त्याचबरोबर काळी जादू विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून शोध सुरू। मुंबईकरांचा प्रवास गारेगार होणार। बेस्टच्या ताफ्यामध्ये लवकरच 140 वातानुकूलित बसेस दाखल होणार। सध्या 24 एसी बसेस रस्त्यावर धावतात। पुण्यामध्ये महापालिकेचे 35 पैकी 10 जलतरण तलाव बंद। ऐन उन्हाळ्यामध्ये नागरिकांची गैरसोय। ऐन उन्हाळ्याच्या हंगामामध्ये 10 जलतरण तलाव दुरुस्ती आणि तांत्रिक बाबींमुळे बंद। पत्राचाळीची सोडत अखेर 4 एप्रिलला। गोरेगाव इथल्या 629 घरांसाठी म्हाडा मुंबई मंडळाची तयारी सुरू। घरांचा ताबा देण्यासाठी मंडळाकडून काढण्यात येणारी सोडत रहिवाशांच्या विरोधामुळे रखडली होती। पश्चिम रेल्वेकडून मागील 5 वर्षांमध्ये मुंबई विभागातील 105 लेव्हल क्रॉसिंग बंद। त्यामुळे रूळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांचं प्रमाण कमी। उन्हाळी सुट्ट्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या विशेष साप्ताहिक रेल्वे आणखी 3 महिने चालवल्या जाणार। पुणे विभागातून दौंड, अजमेर, सोलापूर, अजमेर त्याचबरोबर विशेष रेल्वे 29 जूनपर्यंत चालवल्या जाणार। नवी मुंबईच्या खारघरमध्ये बेकायदा इमारतीवर सिडकोचा हातोडा। कल्पना नसताना कारवाई झाल्यानं रहिवाशांचे हाल। बाहेर काढल्यानं रहिवाशांवर सामानाबरोबर रस्त्यावर राहण्याची वेळ। पुण्यामध्ये यंदाचा मार्च महिना सर्वात तापदायक। 10 वर्षातील शहरामधील सर्वाधिक सरासरी तापमानाची नोंद। महिनाभरामध्ये उष्माघाताचे 27 रुग्ण आढळले। लहान मुलं, वृद्ध, गर्भवतींनी काळजी घेण्याचं आवाहन।